नमस्कार। आजची आपली रेसिपी आहे मूग पनीर पकोडे। मूग पनीर पकोडे करण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागतं ते बघू। इथे 1 कप मुगाची बिना सालाची डाळ घेतलेली आहे, पनीर 200 ग्रॅम, कोथिंबीर, मिरच्या, जिरे, मीठ, लसूण, आलं, लिंबू आणि तेल तळण्यासाठी। ही डाळ 2 ते 3 वेळेस पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ आणि 4 तास आपल्याला ही भिजत ठेवायची आहे। आता 4 तासानंतर आपली डाळ चांगली भिजलेली आहे। आता ही डाळ आपण मिक्सरमधून बारीक याची पेस्ट करून घेऊ। तसंच हिरवी मिरची, आलं आणि लसूण याची पण आपण पेस्ट करून घ्यायची आहे। आता मिक्सरच्या पॉटमध्ये आपण ही डाळ घालून घेऊ। डाळीची पेस्ट होईल एवढं पाणी आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे। डाळ चांगली बारीक वाटून घेतलेली आहे, चांगली पेस्ट करून घेतलेली आहे। आता आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता 5 मिनिट आपल्याला असंच ठेवायचं आहे आणि तोपर्यंत आपण हिरवी मिरची, लसूण आणि आल्याची पेस्ट करून घेऊ। आपली हिरवी मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट तयार झालेली आहे। आपण हे एका बाउलमध्ये काढून घेऊ। सगळ्यात आधी आपण हे जे पनीर घेतलेलं आहे, आता हे आपण हाताने असं कुस्करून घेऊ। कुस्करून त्याला एकजीव असं करून घेऊ, एकसारखं छान। आता या मॅश केलेल्या पनीरमध्ये आपण हिरवी मिरची, आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेऊ। त्याच्यानंतर थोडेसे जिरे घालू, मीठ चवीप्रमाणे, त्याच्यानंतर अर्ध लिंबू आपण याच्यामध्ये पिळून घेऊ। थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यात घालून घेऊ आणि पुन्हा हे सगळं एकजीव करून घेऊ। यामध्ये चवीपुरती साखरही घालू थोडीशी आणि पुन्हा हे सगळं मिश्रण एकजीव करून घेऊ आणि याचे छोटे छोटे गोळे तयार करून घेऊ। आपलं पनीर चांगलं मॅश करून झालेलं आहे। आता आपण याचे छोटे छोटे गोळे करून घेऊ। गोळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे मोठे करू शकता।
आता आपले सगळे गोळे तयार करून झालेले आहेत. आता आपण गॅसवर कढई ठेवून आपले पकोडे तळायला घेऊ. आता आपण ही जी मुगाची डाळीची पेस्ट करून ठेवलेली आहे यामध्ये आता आपण मीठ घालून घेऊ. अर्धा चमचा मीठ, पाव चमचा जिरे घालून घेऊ आणि चांगलं मिक्स करून घेऊ. कढई तापत ठेवलेली आहे, याच्यात आपण तेल घातलेलं आहे. आता आपलं तेल चांगलं तापलेलं आहे. आता आपण पकोडे घालायला याच्यात तळायला सुरुवात करू. सगळ्यात आधी असे आपण जे गोळे करून ठेवलेले ते पिठामध्ये बुडवायचे आणि या मुगाच्या पेस्टमध्ये घोळवून तेलात सोडायचे. दोन मिनिटांनंतर आपण हे पकोडे पलटवून घेऊ चांगले. गॅसची फ्लेम मीडियमच ठेवायची आहे. थोडेसे सोनेरी रंगावर आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत. आता आपण दुसरी बॅच तळायला घेऊ. या पेस्टमध्ये बुडवून आपण कढईत सोडू हे. हे पण आपण सोनेरी रंगावर तळून घ्यायचे आहे आणि याच पद्धतीने आपण सगळे पकोडे तळून घेणार आहे. आपले सगळे पकोडे तळून झालेले आहेत. पण आता गॅस बंद करून घेऊ. आपले मस्त असे गरमागरम मूग पनीर पकोडे तयार आहेत. हे पकोडे तुम्ही ब्रेकफास्टमध्ये किंवा चहाच्या वेळेस सुद्धा खाऊ शकता. हे हिरव्या चटणीसोबत आणि सॉससोबत खाऊ शकता. थोडा आपण याच्यामधला तोडून बघू. मस्त असे आपले पनीरचे मूग पकोडे तयार आहे खाण्यासाठी.